मराठी आना चाहिए सबको, जो बाहर से आ रहे हैं उनको भी, तो इसके बारे में कुछ बोलेंगे? सर ये तो अच्छा नहीं है. संतोष खरातसाठी विजय भोले एवढा नडला तिथं, महापौराला सीट नाही दिली तरी पण संतोष खरातला दिली आणि दाखवली त्यांना. या पूर्ण विभागामध्ये त्या कामांनी तुम्ही पूर्ण तृप्त, सॅटिस्फाय आहात? अहो काय काम केलेले आहे ती? आता जे नवे जे पुढारी आले ते काय काम केले? पाणी येते का बिडडी चाळीला? आम्ही त्यांनाच विजयी करणार. बाकी काय, हे लोक चोर लोक आहेत, पैसा फेकणार आणि तमाशा देखो, अशी त्यांचं गणित आहे. बीजेपी कोण पण आलं, शिंदे गट, बीजेपीचं तर काय हेच नाही, विषयच नाही त्यातला. बरोबर. म्हणजे या मतदारसंघामध्ये लोक ह्या मतदारसंघामध्ये निव्वळ फसवा फसवीचं काम चालू आहे. तुमच्या प्रभागाचा, तुमच्या विभागाचा तो विकास करेल तो तुमचा नगरसेवक, तुमची सेवा करणारा नगरसेवक. तुमचा मालक निवडून देऊ नका, तुम्हाला सेवक हवा आहे. तर सत्ता होणार, त्या सत्ता परिवर्तन झाल्यानंतर महापौर कोणत्या ह्याचा असावा? मराठी असावा की परप्रांतीय? मराठीचं नाही, परप्रांतीय कसं असतात? मराठीचं तर मराठीच असतात. म्हणजे वारं चाललंय की सगळं गुजरातला जाते, हे लोकांना कळलं पाहिजे. हे लोक जे मतं देत आहेत, माणूस बघून दिलं पाहिजे. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. मुंबई महानगरपालिकाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अशातच आपण आहोत आता वरळी मतदारसंघात. या मतदारसंघात विशिष्ट जातीचे लोक आहेत, यामध्ये मराठी लोकही आहेत, परप्रांतीय आहेत आणि मुस्लिम बांधवही आहेत. पण सध्या आपण जाणून घेणार आहोत या मतदारसंघामधून कोणाला सत्ता मिळणार आहे आणि कोणाचं वर्चस्व राहणार आहे. त्याचबरोबरीने कोणत्या पक्षाची या ठिकाणी बाजू जास्त असणार आहे आपण जाणून घेणार आहोत स्थानिकांच्या माध्यमातून. नमस्कार, मी हर्ष आणि आपण पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज. चला तर आपण जाणून घेऊया आजच्या या स्पेशल ग्राउंड रिपोर्ट मधून लोकांची मतं काय आहेत आणि जनमत कोणाला ठरणार आहे हे आपण जाणून घेऊया. तर मला सांगा, तुम्हाला काय वाटतंय वरळी मतदारसंघामधून कोण विजयी होईल? कारण भाजप पण जोर लावते महायुतीमधून, ठाकरे बंधू तर एकत्र आलेत शिवसेनेचे आणि त्याबरोबर चुरस पाहायला मिळते. तर तुम्हाला काय वाटतं कोण विजयी होईल? अजित साहेब यायला पाहिजे. कुठले? म्हणजे ठाकरे बंधू. ठाकरे त्यांनी खूप कामं केलीत का आपल्या या विभागामध्ये? केलेत ना. म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही सॅटिस्फाय आहात त्यांच्या कामानुसार? आणि तुम्हाला काय वाटतंय कोण यावं निवडून? ठाकरे साहेबच यायला पाहिजे. म्हणजे दोघांची युती झाली म्हणून? अजून काही आहे का? कारण कसं आहे, संलग्न प्रश्न असतात, आपले काही विचार असतात. अजूनही पक्ष आहेत आपल्या इकडे, काँग्रेस आणि वंचितचं सध्या चालू आहे दोघांमध्ये विचार. तर आपल्या विभागामध्ये तुमच्या मते तुम्हाला वाटतंय शिवसेना ठाकरेंची येणार? एवढं मला माहिती. ठाकरे साहेबच यायला पाहिजे. देखिए, अभी जो वर्ली मतदार संघ है, तो यहाँ पे जो अभी जोर किसका है? जो महायुति भी लगा रही है और जो ठाकरे बंधु है शिवसेना के, वो भी अभी सब आगे जा रहे हैं. तो अभी आपके हिसाब से कौन आएगा यहाँ पे, ये जो मतदार संघ है? सर मैं अभी तो यहाँ के रहने वाला हूँ, अभी नए रहेंगे तो अभी इसके बारे हाँ, तभी आप नए हो, फिर भी आपके हिसाब से कौन आएगा? पर वही ठाकरे आएंगे और कौन आएंगे. आप किसको सपोर्ट करते हैं? तो ठाकरों को सपोर्ट करता हूँ. काम पसंद है उनका? उनका काम पसंद है. और अभी यहाँ पे जो है उन्होंने काम अच्छा किया है. जी. अभी तो काम अच्छा कर रहे हैं. आपको क्या लगता है क्या होगा? क्या नया अभी नया कुछ दिखेगा या ठाकरे बंधु ही आएंगे यही वर्ली मतदार संघ? क्या लग रहा है? या सर वही ठाकरे ही आएंगे लगता है हम लोग का विचारधारा से. और उन्होंने तो नारा दिया है कि जिनको मराठी आना चाहिए सबको, जो बाहर से आ रहे हैं उनको भी, तो इसके बारे में कुछ बोलेंगे? सर ये तो अच्छा नहीं है. जो है फिर भी आप सपोर्ट दिखा रहे हैं क्योंकि सर काम भी अच्छा कर रहे हैं, तभी तो उनके काम पे प्रभाव हम लोग करते हैं, बस उसके आगे कुछ नहीं करते हैं. आज टाकीची स्वच्छता टाळली, उद्या पोटदुखी, उलट्या, ताप हे कोण टाळणार? सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येतं की टाकी वेळेवर साफ केली असती तर, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. 2002 पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतलीये. आम्ही काळजी घेतो, कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही. जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा. लाईफलाईन सर्व्हिसेस.
सध्या वरळी मतदारसंघांमध्ये एकच वारं गाजतंय, कारण ठाकरे बंधूंची एकी आली आहे आणि त्याचबरोबर महायुतीमध्ये भाजप आणि शिंदे गट जोर लावतोय. तर तुम्हाला काय वाटतं, वरळी मतदारसंघामध्ये आता कोण बाजी मारणार आहे? मतदारसंघामध्ये पहिल्यापासूनच शिवसेना आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची. तेच आम्हाला वाटते, कारण पहिल्यापासून आता आम्ही लहानाचं मोठं झालोय, ते शिवसेनाच आहे वरीमध्ये. सध्या वरळी विभागात काय कामं, चांगली कामं केली? वरी विभागात चांगली कामं चालूच आहेत शिवसेनेची. भाजपच पण असतील, पण कसं या ज्या पट्ट्यात जो वरी बिडीचा जो आहे तो 83 पासून ते 98 आणि 94 पासून ते 100 पर्यंत आहेपर्यंत, तर या पट्ट्यात जरा शिवसेनेचाच आहे. पण या पूर्ण भागामध्ये बहुजनची मतं देखील आहेत, पण ती मतं कोणाला मिळणार, काय तुम्हाला काय वाटतं? ते डिवाइड होतात कधी कधी. कारण सध्या कसं या विभागामध्ये आता काँग्रेस आणि वंचितचं युतीचं चाललंय, पण ते जर आलं तर थोडा परिणाम होऊ शकतो. परिणाम होऊ शकतो, मग वंचित मत घेऊ शकतात, कारण वंचितचं पण जरा याचे जोर आहे म्हणजे या पूर्ण वरळी मतदारसंघात. या लाईन मध्ये. म्हणजे आमचा हा जो पट्टा आहे, कारण वंचित असं तर या पट्ट्यासारखं तसं वंचितच असतात. आणि जसे मतदान होतं तसंच आम्ही साईडलाच होतो. पण सध्या जे प्रश्न असतात ते प्रश्न म्हणजे ऐकले जातात का पूर्ण? जे आता नगरसेवक असतील, नगरसेवक येतात, आता संतोष खरात होते, त्यांच्याकडे कोणती पण गोष्ट घेऊन गेले तर ते काम होणार 100%. असा संतोष खराचा माझा अनुभव आहे. बीडीडी जायचा पण आमचा अनुभव, आता जी कामं केली, आमच्या बिल्डिंगला आग लागली, संतोष खरात पण होते, आमदार पण. आग म्हणजे कसं काय झालेलं? शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागली होती त्या पुऱ्या बिल्डिंगच्या. तेव्हा संतोष खरात पण होते, नंतर आमदार पण आले, आपले स्थानिक आमदार ते पण आले. पण तेव्हा तर ते दुसऱ्या पक्षात होते. जेव्हा फुटाय कधी झालेलं? त्या पक्षामध्ये काय, पण जो माणूस आपल्यासाठी उभा असतो त्याचं आपण नाव घेणार. सगळे पक्ष तेव्हा होते, तेव्हा ते लोक होते, आम्ही त्यांना मानतो. संतोष खरात जे होते ते काहीच, जेव्हा पण आमचा काय प्रॉब्लेम होता ते उभे होते. आमदार पण आले, त्यांनी पण लगेच फटाफट सगळं सांगितलं, कामं पण झाली आमदारांच्या ह्याच्यात. आपल्याला काय वाटतं की मुंबईमध्ये सत्ता कोणाची, म्हणजे पूर्ण प्रस्थापित कोणाची राहील? हे काय सांगू शकत नाही, कारण आता एकदम हे शिवसेना आणि मनसेचे एक झाले, त्यामुळे आता काय सांगू शकत नाही कोणाला जसे कोण उभे राहतील त्याच्यावर आहे. अजून तर आमचा काय, म्हणजे जर स्थानिक उमेदवार असेल तर तुम्ही थोडं पाहू शकता. स्थानिक उमेदवार तर ते असतात, पण माणूस पण तसा पाहिजे ना. तर हा लास्ट आता सचिन भाऊ होते, डोळे झाकून मतं द्यायचे सचिन भावांना. म्हणजे जे राष्ट्रवादी होते तेव्हा. पण आता राष्ट्रवादी ते उद्धव ठाकरे गटामध्ये. मग ते तसंच आहे, जेव्हा तसे माणूस उभं करतील, तसा मनसेचा माणूस पण असेल, आता व्यवस्थित असेल तर त्यांना मत भेटणार. या माणूस चांगला काम करत होता, जसं शिवसेनेचा असेल त्यांचा माणूस चांगला, असं आहे. तसं लोक आता वारं कसं झालंय की हा मनसे एक झाले आणि हे एक झालेत, बरोबर. तर आता जे माणूस पण उभा करतील, कॅन्डिडेट चांगला असेल, जो आपल्या बोलण्यात एका पट्ट्यात काम करू शकतो, त्यांनाच आहे त्याचं. आता आपल्याला काय वाटतं की सध्या महापौर कोणता असावा? कारण भाजपचं धोरण आहे की आम्हाला महापौर आमच्याच परप्रांतीय असावा. या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? महापौर कोणाचं असलं तरी कामं झाली पाहिजे ना, बरोबर. आता हे कामं होतात ते महापौर नाही करत, ते पूर्ण सरकार करते, तसं आहे. नाही, सत्ता आता हे तर सत्ता होणार, त्या सत्ता परिवर्तन झाल्यानंतर महापौर कोणत्या ह्याचा असावा? मराठी असावा की परप्रांतीय? मराठीचं नाही, परप्रांतीय कसं असणार, मराठीचं तर मराठीच असणार. म्हणजे वारं चाललंय की सगळं गुजरातला जाते, गुजरातला जाते, हे लोकांना कळलं पाहिजे. ते लोक जे मतं देत आहेत, माणूस बघून दिलं पाहिजे. आणि कॅन्डिडेट जेव्हा जे आपल्याला मतं देतात, जे कॅन्डिडेट आहेत कोण उभे, ते निवडून येतील. आता आम्ही जसं लहानाचं मोठं तसं आमचे कॅन्डिडेट आम्ही निवडून दिले, ते आमच्यासाठी कामं करतातच. म्हणजे जेवढे आतापर्यंत तुम्ही उमेदवार निवडून दिलेत ते सगळे स्थानिकांचे प्रश्न सोडवलेले आहेत. म्हणून तर आम्ही अजून आमचा जो पट्टा आहे त्यांना जे आम्ही निवडून येणार ते निवडून येतातच. बाकीच्या कशी फिक्स मत आहेत, बरोबर, की हा जो पाठचा पट्टा आहे तो त्यांचाच आहे. जो आमचा पट्टा मेन आहे, ज्याने आमच्या पट्ट्या जो लोक देतात ते विनर होतातच. आता शेवटी जे पट्टा जो आमचा असतो. आता सध्या कसं आता म्हटलं जातंय की शिवसेनेचा बालेकिल्ला आहे वरळी मतदारसंघ, पण त्या आधीचं काय होतं? आधीचं जे प्रश्न म्हणजे आधी कोणाची सत्ता होती? ज्यावेळी राष्ट्रवादी पूर्ण आपला वरळी मतदारसंघ हा राष्ट्रवादी म्हणजे बोला ना, सचिन भाऊ जेव्हा 10-15 वर्ष सचिन भाऊ होते, तसं काम करायचे म्हणून सचिन भाऊ होते. सचिन भाऊ सेनेमध्ये आले,
आता सगळे सचिन भाऊचेच पाठी आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या. तसंच आहे. म्हणजे सध्या आता वरळी मतदारसंघामध्ये तुम्हाला वाटतंय की शिवसेनेचंच वारा असणार आहे? वारा असणार. शिवसेनाच आहे असं तर वाटतं की शिवसेनाच आहे, कारण जे कामं होतात ते शिवसेनाच आहे. म्हणजे भाजपाचे असतील पण जास्त कामं माणसं जे आहे ते शिवसेनेचे असतात. बरोबर. तेव्हा संतोष खराब होते शिवसेनेत, तेव्हा बरोबर. शिवसेनेचेच काम होते. तर तेव्हा अच्छा. पक्ष हे नव्हतं झालं. हा, आता जर संतोष खराब आता त्याच्यामध्ये गेले तर ते झाले त्यांच्याकडून असं तर त्यांच्याकडे तर आहे. ते जर संतोष खराब जे आहे व्यक्ती एक नंबर आहे काम करण्यामध्ये. त्यांनी कामं केलेली आहे. सध्या आता पक्षातून विलग जरी झालेत पण तरी हो हो. ते जसे ते उभे राहिले तरी आम्ही त्यांना मत देऊ, कारण कामं चांगले केले तुम्ही. असं आहे. आता आदित्य ठाकरे उभे राहिलेले लोकांनी आमच्या बिल्डिंग आमदारकीचं तेव्हा 100% फिक्स आदित्य ठाकरे साहेबांना. वरळी मतदारसंघ हा आधीपासूनच वैचारिकतेच्या भूमिकेवर चाललाय, पण सध्या आता जी निवडणुका येत आहेत त्या निवडणुकांमध्ये लोकांचं मत कोणाला असेल आणि कोणत्या पक्षाची सत्ता येईल? कारण भाजप म्हणतंय की आम्ही जोर लावतोय, तर हा मतदारसंघ जे शिवसेना जे उद्धव ठाकरे गट आहे ते पण म्हणतायत हा आमचा बालेकिल्ला आहे. तर सामान्य माणसांना काय वाटतं याबाबत की कोणाची आहे? पूर्ण हा वरळी मतदारसंघ हा कोणाचा आहे? शिवसेनेचा उद्धव ठाकरे तुम्हाला वाटतं ते येतील? येणार सध्या भाजप देखील जोर लावतंय. तुम्हाला काय वाटतं? काय चालणार नाही, बाजूला काय चालणार नाही. आणि सध्या असे प्रश्न उपस्थित आहेत, काँग्रेस आणि वंचितची युती होण्याच्या मार्गावर चाललेत, तर ते जर त्यांची युती झाली तर या मतदारसंघातून त्यांना फायदा होईल का? नाही अजिबात. म्हणजे लोकांचं मत असं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे हा यांचाच पक्ष आणि जे मनसे त्यांचं अलायन्स आलंय त्यांची सत्ता येणार बरोबर. वरळीमध्ये. चल. सध्या स्थानिक आहेत, स्थानिकांना एकच प्रश्न पडलाय, जी निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि हा वरळी मतदारसंघ सर्वात महत्वाचा मानला जातो, कारण या ठिकाणी प्रस्थापित आधी राष्ट्रवादीचं होतं, त्यानंतर आता शिवसेनेच्या हाती आलंय. पण सध्या लोकांमध्ये काय मत आहेत, कोणता पक्ष बाजी मारणार आहे किंवा कोणाची सत्ता येणार आहे या मतदारसंघामध्ये, ते आपण जाणून घेऊया. तुम्हाला काय वाटतं? सध्या भाजपा देखील जोर लावतोय महायुतीच्या माध्यमातून आणि ठाकरे बंधू देखील एकत्र आलेत, पण आपण सामान्य म्हणून कोणाचा कल जाणार आहे? सामान्य स्थानिक नागरिक म्हणून कोणाचा कल आहे? यदा कदाचित काँग्रेस आणि वंचित यांची युती जर झाली, सध्या वारं सुरू आहे, त्यामुळे केव्हाही काही होऊ शकतं. चित्र हे पालटू शकतं, कारण सेनेला देखील लोक कंटाळलेले आहेत आणि बीजेपीचं तर हेच नाही, विषयच नाही त्यातला. बरोबर. म्हणजे या मतदारसंघामध्ये ह्या मतदारसंघामध्ये निव्वळ फसवाफसवीचं काम चालू आहे. बरोबर. लोकांची कामं होत नाहीत. जे कामं केलेली आहेत त्याच्यात सुद्धा भ्रष्ट हे केलेलं आहे, लोकांची फसवणूक केलेली आहे. बरोबर. म्हणजे जे काम पुनर्विकासाच्या बाबतीत म्हणताय का? तेव्हा काय झालं? तुम्हाला काय माहित असेल काय झालंय, त्यांनी काय घोळ घातलाय किंवा काय थोड्या माहिती असतील? अरे, जो कार्पेट तुम्ही डिक्लेअर करता तो कार्पेट दिलाय का? नाही दिलेला. त्या कार्पेटमध्ये सुद्धा तुम्ही 15 कमी केला, म्हणजे 485 तुम्ही कार्पेट देता, डिक्लेअर केला 500चा. म्हणजे इथे लोकांनी फसवणूक झाली आहे. हाईट 8.5 फुटाची हाईट दिली आहे. बरोबर आहे ना? आता सध्या म्हणलं जात आहे की भाजप असं म्हणतंय की महापौर हा परप्रांतीय होणार आहे, पण सध्या असं आपल्याला मराठी म्हणून काय वाटतं, महापौर कोणत्या भाषेचा व्हावा, कोणता भाषिक असावा? मराठी भाषिकच महापौर असावा, कारण ह्या परप्रांतीयांचं महाराष्ट्रामध्ये काही काम नाही. ते त्यांचा जर महापौर झाला तर कॉर्पोरेशन सुद्धा संपूर्ण युती होईल. सध्या आपल्याला काय वाटतं, जनमत आणि पूर्ण हा मुंबई मतदारसंघामध्ये वारं कोणाचा वाहणार आहे? नाही म्हणजे असं आता महायुती देखील जोर लावतंय. तुला मी सांगितलं ना मगाशीच, कारण यदा कदाचित इथे चौरंगी लढत पाहायला मिळेल. चौरंगी म्हणजे महायुती असेल, वंचित आणि काँग्रेस आणि ठाकरे गट. ओके. सेना, बरोबर. चौरंगी लढत होईल. सध्या कसं चाललंय की राष्ट्रवादी जो शरदचंद्रजी पवार गट आहे त्यालाही थोडा दुरावा निर्माण होतोय. ते सर्व झालेलंच आहे. पण त्यामुळे आता
ते सोबत वंचितचे येणार आहेत का असं तुम्हाला काय वाटतंय? नाही नाही फक्त काँग्रेसच येणार. हा, आली तर काँग्रेस समविचारी पक्ष जर एकत्र आले तर चित्र पालटू शकतं. वरळीतलं चित्र वेगळं वेगळं बघायला मिळेल. हा. महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे. आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोहोचतोय. तुमची विचारधारा स्पष्ट मांडता येते, मतदारांशी थेट कनेक्शन तयार होतंय आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात. रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा, तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर. उशीर न करता आजच तुमचा पॉडकास्ट मुलाखत बुक करा आणि निवडणुकीच्या रणांगणात डिजिटल आघाडी मिळवा. स्लॉट बुक करण्यासाठी संपर्क करा 8108711318. मॅक्स स्टुडिओ, जिथे तुमचा आवाज बनतो तुमची ताकद. आता निवडणुकांचा तर जोर जोरात लागलाय, पण त्या अनुषंगाने सध्या महायुती जे भाजप आणि शिंदेचं सरकार आहे त्याच जोडीने आता ठाकरे बंधू देखील एकत्र आलेत. आता सध्या आपला वरळी मतदारसंघामध्ये लोकांचा जो मताधिक्याचा अधिकार आहे तो लोक कोणत्या दृष्टीने बजावणार आहेत? एकीकडे सत्ता पालट होतंय, भरपूर गोष्टी होत आहेत, बरोबरीने काँग्रेस आणि वंचित देखील एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर आहेत. पण सध्या लोकांचा वरळी मतदारसंघांमध्ये कोणाला जास्त कल असेल? तुमच्या मध्ये काय वाटतं? सध्याला तर वंचितच आपले जास्त होप्स वरती आहेत आणि वंचित मधले कार्यकर्ते आहेत ना ते भरपूर प्रमाणात फिरत आहे, त्यामुळे कसं वंचितला जास्त होप्स दिसतोय. पण सध्या कसं आहे, ठाकरे बंधू देखील एकत्र आले, त्यामुळे लोकांचा काय विचार वेगळा असू शकतो. ठाकरे बंधू तर एक नंबर आहेत, काय प्रॉब्लेम नाही. पण कसं असतं माहितीये का, वंचित समाज आपला पण कधी कधी निवडून येणार. म्हणजे आता असं झालंय की लोक कंटाळलेत बाबा ते नाव ऐकून, आता नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. नाही कंटाळ नाही, पण आपला बालेकिल्ला आहे, आपल्या बालेकिल्ल्यामधून पण आपला पक्ष निवडून आला पाहिजे. वंचित असो किंवा ते काय बीएसपी असो, पण आपला पक्ष निवडून आला पाहिजे असं तुमचं मत आहे की म्हणजे जो चेहरा असेल लोकांचा, पण माझ्या विभागामध्ये हा पक्ष आलाच पाहिजे. आपला बाबासाहेबांचा बालेकिल्ला, तर बाबासाहेबांचा बालेकिल्ल्यामधून आपला पक्ष आलाच पाहिजे, 100% आला पाहिजे. कसं लोकांचा गैरसमज होतोय की लोक असे म्हणतायत, भले जे पदाधिकारी असेल, की महापौर हा परप्रांतीय होणार आहे, पण महापौर हा कोणत्या भाषेचा व्हावा, कोणत्या भाषिक असावा, तुम्हाला काय वाटतंय? मराठी भाषेचा हवा. अजून काही काय नाही, काय नाही. जर इनकेस जर झाला तर काय असेल? मराठी माणूस पेटून उठणार, काय होणार? मराठी माणूस तर पेटून उठणार मराठी माणूस आल्यावरती. तर मला सांगा, आता वरळी विभाग आहे, आता वरळी विभाग आणि वरळी मतदारसंघामध्ये भरपूर चुरस पाहायला मिळते. तर सध्या आता वातावरण असं झालंय की कोणाला सत्ता मिळणार, काय होणार आहे, तुमच्यामध्ये काय असेल? माझ्या मते तर ठाकरे बंधूंना आपण सहकार्य केलं पाहिजे. आणि कारण का माहित आहे का, परप्रांतीय आणि बीजेपी पैशाची लूट करते ती. आता ते काय करणार, लाडकी बहीण आहे, 2 हप्ते दिले नाहीत, इलेक्शनच्या पिरियडला ते लाडक्या बहिणीला पैसे देणार ते, आणि वोटिंग घेणार ते लोक. त्याच्यामुळे आहे ना बीजेपी आहे ना, बीजेपी ऍक्च्युली नको, मराठी माणसासाठी आहे ना ठाकरे बंधूच पाहिजे. भले सध्या असं आपल्या मतदारसंघामधून वारं असं वाहतंय की बीजेपी देखील जोर लावतंय त्या पट्ट्यातून पूर्ण, आणि हा पट्टा पूर्ण वेगवेगळ्या म्हणजे परप्रांतीय असतील, मराठी भाषिक असतील, सगळ्या लोकांचा मानला जातोय. मग सध्या आता जोर कसा असेल? म्हणजे कसं, विजय बनगेला आम्ही 1 नंबर निवडून देणार त्याला. सध्या अजून सीट नाही दिली, पण असं तरी पण जर बनगेलाच भेटणार. 20 वर्ष तो ट्राय करतोय विजय बनगे, पण तो आम्ही त्यांनाच विजयी करणार, विजय बनगेला. बस बाकी काय, हे लोक चोर लोक आहेत, पैसा फेकणार आणि तमाशा देखो, अशी त्यांचं गणित आहे. बीजेपी कोण पण आहे, शिंदे गट, बाकी वंचित पण आपलीच आहे. वंचितचा जरा चांगला उमेदवार भेटला आपल्याला तर आपण वंचितला पण आपण सहकार्य करू शकतो, निवडून देऊ शकतो आपण वंचितला. पण उमेदवार, आता आम्ही एवढं इलेक्शन बघितलंय, वंचितचं फक्त किती 2100 मतं, त्याच्या पुढे जातच नाही तिथे. त्यापेक्षा आपण दुसऱ्या कोणाला तरी, आपलं हक्काचा माणूस, विजय बनगेला हक्काचा माणूस आहे. बरोबर, म्हणजे स्थानिकांसाठी कामं करतात म्हणून तुम्ही त्यांचं नाव काही पण झालं तरी तो कसा माणूस, भले तो 2 शब्द सुनावतो, बरोबर, सुनावतो, पण कामाला आपल्या उपयोगी येतो तो. आणि आम्ही आमचं मत
मशालला जाणार 100%. पण सध्या अजून जागा वाटपाचं झालं नाहीये, कारण ही सीट जर मनसेला दिली तर काय होऊ शकतं? नाही नाही, मनसेला नाही होणार. कारण हा बोलबाला इकडचा शिवसेनेचाच आहे. नाही होणार. का माहित आहे का, गेल्या वेळी आपली आंबेकर होती महापौर, तिथली सीट भांडून विजय बनगेनी संतोष खरातला दिली. कळलं? म्हणजे या विभागामध्ये या विभागामध्ये. पण संतोष खरातसाठी विजय बनगे एवढा नडला तिथं, महापौराला सीट नाही दिली, तरी पण संतोष खरातला दिली. दाखवली त्यांना, तेच संतोष खरातला आणून घेतली सीट त्यांनी, बरोबर. विजय बनगे. तो उलटला. XYZ त्यांचं काय असेल ते काय नाही, पण विजय बनगे आपला मराठी माणूस, त्याला आम्ही निवडून देणार. तर गाजलंय. पण तरुणाईंमध्ये आता काय आपल्याला पाहायला मिळतंय, तर तुम्ही मला सांगा, तरुण आहात आणि सध्या निवडणुकांचं वारं तर गाजतंय, तर या अनुषंगाने ज्या निवडणुका होणार आहेत, ठीक आहे, तर त्या निवडणुकांमध्ये लोकांचा कल कोणाकडे असेल? ठाकरे बंधू एकत्र आलेत, महायुती म्हणजे भाजप आणि शिवसेना असेल, पण तुमच्या या मतदारसंघांमधून कोणाला जास्त मत असेल, कोण विजयी होईल? तुम्हाला काय वाटतं? मनसे, शिवसेना आणि मनसे नाही, पण ते दोघांची युती झाली, पण तुम्हाला काय वाटतं आता हा इथे जोर वेगवेगळ्या विशिष्ट पक्षांचा जोर राहिलाय आधीपासून? राष्ट्रवादी होतं, पण आता सध्या शिवसेना जे उद्धव ठाकरे गट आहे त्यांचंही वारं वाहत आहे. पण असं तुम्हाला काय वाटतं, इथे कोणाची सत्ता येईल? शिवसेना. का असं? कारण आता चोरच बघा कसं आहे, काँग्रेस आणि वंचितची देखील युती होण्याच्या मार्गावर आहे, पण सध्या आता काही होऊ शकतं. पण तुमच्या मते असा पर्स्पेक्टिव्ह काय आहे की काय पुढे होणार आहे? थोडं तरी असेल, कारण तरुणांसाठी काय केलंय का? आता तुम्ही जर म्हणताय यांना वोट देतोय आपण, पण तरुणांसाठी काय केलंय का? नाही, काय नाही. सध्या तरीही जोर असेल, कारण आधीपासून तुम्ही मतं करताय, पण काहीतरी इम्पॅक्ट असावा त्या मतांचा तरी. नाही, काय सांगू नाही शकत. काहीच नाही. म्हणजे प्रेडिक्ट नाही करू शकत. नाही. सध्या मुंबई महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहेच, पण त्याचबरोबरीला वरळी मतदारसंघामध्ये कोणाचा वारं वाहणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरत आहे. कारण या ठिकाणी महायुती जे भाजप आणि सेनेचे आहे, त्याचबरोबरीने ठाकरे बंधू देखील एकत्र आलेत. पण सध्या या वरळी मतदारसंघामध्ये कोणाचं वारं वाहणार आहे हे पाहायचं आपल्याला. तर आपण जाणून घेऊया. तुम्हाला काय वाटतं, कोण आहे? प्रकाश आंबेडकर. पण आता सध्या त्यांचं या ठिकाणी शिवसेनेचं बालेकिल्ला मानला जातोय. ते आता नवीन आलेलं आहे, त्याचा काय फायदा आहे? त्यांच्या आधी तर राष्ट्रवादी होती. नाही, काँग्रेस होते पहिली. या ठिकाणी या ठिकाणी काँग्रेस आणि शिवसेना येतच नव्हती या इंजन चढ्यात. आता कसं, तुम्हाला काय वाटतं आता मला वाटतं प्रकाश आंबेडकर यावा. म्हणजे स्थानिकाचा तुमचा पूर्ण सपोर्ट आहे? हा, सपोर्ट आहे. म्हणजे आता मला सांगा, सध्या आता जी कामं केली गेलीत या पूर्ण विभागामध्ये, त्या कामांनी तुम्ही पूर्ण तृप्त, सॅटिस्फाय आहात? अहो, काय काम केलेले आहे ती? आता जे नवे जे पुढारी आले ते काय काम केले? पाणी येते का बिडडीत चाळीला? पाण्याचा प्रश्न कसा आहे मला जरा सांगा. पाण्याचं काय पहिला प्रश्नच नाही. पाणी आता कसं आहे, एक वेळ पाणी दिलं जाते? नाही, एक नाही, बिलकुलच पाणी येत नाही. हे सगळं पाणी चोरलं. जे नगरसेवक असताना सगळ्या मिलवाल्यांना पाणी दिलं पैसे घेऊन. पाणीच नाही, 121 चाळ्यांना पाणी नाही. आता काय वाटतं, मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता कोणाची असणार आहे तुम्हाला काय वाटतं? आम्हाला वाटणार प्रकाश आंबेडकरचे यावं. या मतदारसंघामध्ये महिलांचे देखील काही प्रश्न आहेत, ते या अनुषंगाने ते आपण उपस्थित करू शकतोय आणि आपण विचारधारा त्यांची जाणणार आहे की या मतदारसंघांमध्ये सध्या कोणाची सत्ता असणार आहे ते आपण जाणून घेऊया. महिलांच्या त्यांच्या आपण दृष्टिकोनातून काय होणार आहे पुढे. मला सांगा, सध्या या ठिकाणी वारं वाहतंय, तर ते वारं वाहतंय म्हणजे ठाकरे बंधू एकत्र आलेत, त्याचबरोबरीनं महायुती म्हणजे भाजपा आणि शिंदेचं जे महायुती आहे ते. तर या दोघांमध्ये आता कशी टक्कर पाहायला मिळणार आहे? कारण या विभागामध्ये आधीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, पण आता कोणाचा वारं वाहणार आहे? तुम्हाला काय वाटतं, कोण येणार आहे पुढे? सुरुवातीपासूनच इथे शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे. शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचं वर्चस्व राहिलेलं आहे. आता सध्या सांगू नाही शकत आहे, पण ठाकरे बंधूंची युती झाली, त्यांनी पुन्हा म्हणजे असं त्याच्यामध्ये खूप वाईट वाटण्यासारखं पण काही नाही. शेवटी ते दोघे भाऊ आहेत, ते एकत्र आले. पण मराठी माणसाची मतं, मला एक मतदार म्हणून म्हणजे असं वाटतंय, हे माझं वैयक्तिक मत आहे की खूप जण असं बोलतात की
मतं त्यांची शिवसेनेलाच असणार आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेलाच असणार आहेत. अजून आपलं काय मत आहे? कारण सध्या कसं चाललंय की भाजप देखील एक प्रकारे जोर लावतं, म्हणजे महायुती असेल आणि या ठिकाणी देखील शिवसेना आहे. पण दोन दृष्टिकोन पाहिलं तर सध्या आता वेगळं चित्र बदलण्याच्या दृष्टिकोनातून, कारण जी काँग्रेस आणि वंचित आहे ते दोघं एकत्र येण्याची लक्षणं आहेत. पण आपल्या विभागामध्ये असं काही वाटतंय का आपल्याला? काँग्रेस आणि वंचित जरी एकत्र आले तरी काही हरकत नाही. युती केली तरी त्याच्यामुळे काय हे नाही होणार आहे, म्हणजे त्यांचं ठीक आहे. पण इथे तर शिवसेना म्हणजे शिवसेनेचंच वारं वाहत आहे, म्हणजे आधीपासून शिवसेनाच लोकांना पसंत आहे. शिवसेनेचीच वारं वाहत आहे इकडे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, इथले लोक आताची सुज्ञ आहेत सगळे. कोणी कुणाला मतदान करायचा हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण जो उमेदवार इकडे उभा असतो तो 5 वर्ष काम ज्या लोकांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करतो, त्यांची कामं करतो, तशा स्थानिक उमेदवारालाच लोक प्राधान्य देणार. मग तो शिवसेनेचा असो, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा असो किंवा मग इतर गटाचा असो, पण जो उमेदवार इथे कामं करतो त्यालाच स्थानिक लोक मतदान करणार, हेही तितकंच खरं आहे. मला सांगा, सध्या आता जो मतदारसंघ आहे हा विशिष्ट, तर त्या जिथे जर स्थानिक दिलात तर तुम्ही मत करणार, जर बाहेरचा जर बाहेरच्या मतदाराने जर सीट मागितली तर काय निष्पन्न? नाही, कशाला हवंय ना बाहेरचं मतदार? जर वरळीमध्ये आहे तर बाहेरच्या मतदाराची इथे गरजच नाही. मला एक सांगा, सध्या मराठीवरून वाद सुरू आहे आणि या अनुषंगाने लोक उपस्थित दाखवतात की महापौर हा मराठी नसावा. तुम्हाला काय वाटतं, महापौर कुठल्या विशिष्ट प्रवर्गातला असावा की मराठी भाषिक असावा, तुम्हाला काय वाटतं? महापौर मराठी असावा आणि महापौर म्हणजे असा असावा की जो सगळं व्यवस्थित कामं करेल, कुणी असो, पण होणार तर मराठी बोलतात तर मराठीच होणार. अजून काही आपला दृष्टिकोन कसा आहे की सध्या जे वारं वाहतंय, पण त्या अनुषंगाने आपण महिलांचे काही प्रश्न असतील ते तुम्हाला काय वाटतं, कुठले प्रश्न सोडवले पाहिजे? सेफ्टीच्या बाबतीत असतील किंवा काही ज्या उपाययोजना असतील त्या बाबतीत असतील. तर इथे शिवसेनेच्या शाखेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शाखेमध्ये ज्या काही महिला जातात किंवा शिंदे गटाच्या शिवसेनेच्या शाखेमध्ये जरी महिला काही म्हणजे माझ्या इथलं नाही मी सांगत आहे, कुठेही जरी गेले तरी शिंदे गटाचे पण ते ऍडव्होकेट संतोष करात त्यांनी पण कामं केलेली आहे त्याच्या आधी, आणि आता पण विजय भंगे वगैरे ते पण कामं करत असतात पाठपुरावा. त्यामुळे हे नाही म्हणजे सांगू नाही शकत सध्या की कोणाला लोक मतं देतील. तुम्ही मत कोणाला देता? पण माझं मतदान गुप्त मतदान, म्हणजे सांगायचं नाही, कारण एकीकडे शिंदे गट असो, एकीकडे उद्धव ठाकरेंचा गट असो, त्यामुळे स्थगिती आहे. मी तर हे सांगेन प्रत्येक नागरिकांना, म्हणजे की आपण मतदान कोणाला, तर मी म्हटलं काय, माझं मतदान हे गुप्त मतदान आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे सुजाण नागरिकाप्रमाणे? हा, सुज्ञ नागरिक आपण आहोत. जो उमेदवार आपली कामं करतो, आपल्या कामांचा पाठपुरावा करतो, प्रामाणिकपणे कामं करतो, त्या अशा उमेदवाराला लोकांनी, स्थानिक लोक निवडून देणार इतकी लोक सुज्ञ आहेत. महापालिका निवडणूक लढायची आहे, मग प्रभागासाठी तुमचं विजन काय? तुम्हाला ही निवडणूक का लढायची आहे? साऊथ मुंबई न्यूज चॅनलवर देता येईल याच प्रश्नाची उत्तरं. माझा प्रभाग माझा विजन, मुलाखतीचा स्पेशल शो. मुलाखतीची वेळ 20 ते 30 मिनिटं. अद्ययावत स्टुडिओ आणि 2 कॅमेरा सेटवर होईल रेकॉर्डिंग. मुलाखत साऊथ मुंबईच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवर प्रसारित केली जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 8108711318 या क्रमांक नंबरवर. या ठिकाणी स्थानिकांचेही अजून असंख्य प्रश्न आहेत, आपण जाणून घेऊया. ते स्थानिक आहेत आपले आणि ते आपल्याला सांगणार आहेत काय सध्या निवडणुकीबाबत काय सुरू आहे, काय प्रॉब्लेम आहे, ते आपल्याला सगळं अधोरेखित करणार आहे. मला सांगा काय घडतंय. म्हणजे बऱ्यापैकी या ठिकाणी आता निवडणुका जाहीर जरी झाल्या असल्या तरी मतदार किंवा उमेदवारांची किंवा इतर पक्षांची काही चळवळ झालेली अशी दिसत नाही. कुठल्या प्रकारचा प्रचार प्रसार माझ्या मते अजूनपर्यंत काही पक्षांतर्गत त्या काही युत्या होणार होत्या, जागा वाटप होणार होत्या, त्या अद्याप काही स्पष्ट झालेल्या नसाव्यात. त्या कारणाने उमेदवार कोणते नेमकं कुठल्या पक्षाचे कुठे येणार, आणि सर्वात महत्वाचं या ठिकाणी आपण निवडणुका तोंडासमोर ठेवून बोलायचं झालं तर मागील काळामध्ये आदरणीय शेषन साहेबांच्या काळामध्ये जी निवडणूक प्रक्रिया होत होती किंवा झाली, म्हणजे निवडणूक आयोगाच्या दृष्टिकोन नाही, आता निवडणूक आयोग हे सरळ सरळ सत्ताधाऱ्यांचं धुणं भांडी करते असं दिसतंय. निवडणूक आयोगाकडे विरोधी पक्षाने एवढे आरोप करून सुद्धा निवडणूक आयोग किंवा त्या पद्धतीचं कुठल्या पद्धतीचं
पारदर्शक काम करताना दिसत नाही या निवडणुकीच्या माध्यमातून. का सर्व पण असं का वाटतंय, अशा का त्रुटी निर्माण होत? त्रुट्या अशा आहेत की कुठेतरी मशीन हॅक केलं जाते, कुठे मतदान चोरी केली जाते. अशी विरोधकांची, राहुल गांधी असो, बाळासाहेब आंबेडकर असो, पवार साहेब असो, उद्धव साहेब असो, अशा विरोधी पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांनी हे आरोप केलेले आहेत आणि त्या निवडणूक आयोगाने ते धुडकावून लावले. अजिबात कुठल्याही प्रकारचा त्यांना कसलाही रिस्पॉन्स न देताना सर्वसामान्य मतदाराचं मतदान, गुप्त मतदान आज धोक्यात आहे. कुठे कुठे पैशाचा मारा केला. तर नगर परिषदेचा निकाल जर आपण पाहिला, स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालामध्ये बहुतांश सर्वसामान्यमध्ये चर्चा आहे की पैसा वाटला गेला, बकरी, कोंबडी, मटण, दारू दिलं गेलं. म्हणजे आमिष दाखवून ते निवडून आले. दाखवून तुम्हाला आता एक व्हॉट्सअपवर मी सकाळी फेसबुकला पाहिलं, प्रत्येकाचे काही मतदारसंघामध्ये जीपे नंबर घेऊन गेलेले आहेत, 2000, 3000. मी मतदारांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो की लोकशाहीचे, जगमान्य लोकशाही जी भारतामध्ये आपल्या घटना आहे, त्या घटनेच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो 2 आणि 3 हजाराला न विकता, आणि जरी तुम्ही 2-3 हजार रुपये घेतले तर त्या 2-3 हजारामध्ये एखादं गाढव खरेदी करून दाखवा, म्हणजे तुम्हाला तुमच्या मताची किंमत कळेल. कारण हा मोठी ताकद आहे सर्वसामान्यांकडे. जरी मतदान मशीन हॅक होत असतील कुठेतरी, मी त्या निवडणूक आयोगाला आपल्या माध्यमातून विनंती करतो, ज्या ठिकाणी आपण मतदान केंद्रावर करतो आहोत त्या मतदान केंद्रावर कुठल्याही प्रकारची इंटरनेट सेवा लागता कामा नये. नंतर मतदान झाल्यानंतर ज्या स्ट्रॉंग रूमला आपण ज्या ठिकाणी मतपेट्या ठेवतो त्या मतपेट्या ठेवल्याच्या परिसरामध्ये जामर लावून तो इंटरनेट, कारण ह्या सगळ्या गोष्टीला जर खरोखरच आपण मतदानाच्या चोऱ्या होत्यात किंवा मतदान पसरवले जातात, कारण मी अनेक निवडणुकांचं कामकाज बघितलेलं आहे. मी वरळी बीडी 6 क्रमांक 1 मध्ये जन्मलेला आहे. माझ्या वडिलांनी इथं विधानसभा लढवलेली आहे 1985 साली. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया काय असते मी डोळ्यांनी जवळून पाहिलेली, की जिथं इंटरनेट आलं तिथपासून हा सगळा बहुतेक घोळ झालेला पण असावा. त्यावेळी तर बॅलेट पेपर सुरू होतं, पण आता ईव्हीएम आहे. सत्य परिस्थिती ना, त्या बॅलेट पेपरच्या पेट्या गायब व्हायच्या त्या काळामध्ये. त्यावेळेस जे काही विद्यमान स्ट्रॉंग पक्ष होते त्यावेळेस पेट्याच्या पेट्या गायब व्हायचं, मतदान चोरी व्हायचं नाही. परंतु आता ऑनलाईन आणि इंटरनेट, म्हणजे थोडक्यात असं आहे की थोडक्यात असं सांगायचं मतदारांना की आपलं मत कुठेही विकलं जाऊ देऊ नका, विकू नका 1000-2 हजारासाठी. आणि जेव्हा 2-3 हजार रुपये देतात तर पुढच्या 5 वर्षात तुमच्या माध्यमातून कर रूपातून 5-5, 10-10 लाख रुपये घेतात, हे तुम्हाला आम्हाला कळत नाहीये. त्यामुळे हा मतदानाचा अधिकार, म्हणजे सामान्य जनतेची यातून दिशाभूल केली जाते. काहीतरी 2-3 हजाराचा डोळ्या पडदा पाडला जातो. 1-2-4 दिवस तुम्हाला चंगळमंगळ दिसते, दारू प्यायला भेटते, मटण खायला भेटतं, साडी चोळी मिळते, कुठेतरी काहीतरी आपलं आमिष दाखवून तुमचं मत हे विकत घेतात आणि तुम्हाला आम्हाला गाढवासारखं 5 वर्ष राबवून घेतात. त्यामुळे 2-3 हजाराला अजिबात मत देऊ. मी विनंतीपूर्वक सांगतो मतदाराला, कोणी असो कुठल्याही पक्षाला द्या, तुमचा तो गुप्त अधिकार आहे. कोणी तुम्हाला रोखू शकत नाही की अमुक पक्षालाच मतदान केलं पाहिजे, तमुक त्यांचा प्रचार करायचा पद्धत ते करतील, आमच्या उमेदवाराला प्रचंड बहुमत. अरे पण तू उभा कशाला राहिलायस? या उमेदवाराला प्रश्न करा की बाबा तू ह्या निवडणुकीमध्ये जर उभा राहिला असशील मतदानासाठी, तुझा उद्देश काय? ब्रिटिश गव्हर्नमेंटनी मुंबई महापालिका जशी जशी बनवून ठेवलेल्या मुंबई महापालिकेमध्ये काय काम आहे? वॉटर गटर मीटर, याच्या पलीकडे काय? फ्लायओव्हर केले, अंडरग्राऊंड मेट्रो आलेले, याच्या व्यतिरिक्त मुंबई महापालिकेत काम अहो इथं कीटकनाशक फवारणी होत नाही, डीटीसी पावडर, पांढरी पावडर आम्ही बालपणापासून कुठे गेली? खरेदी होती की नाही? महापालिका करते काय? गटार तुडुंब भरलेले, रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली मच्छर वरळीमध्ये बघायला नव्हता मच्छर. आम्ही सबर्बनला गेलो की मच्छर दिसायचे, आता सबर्बन स्वच्छ झालंय पण इथं वरळी घाण झालेली. म्हणजे प्राथमिक मोरीतच बोलाय, बरेच काय अख्ख्या मुंबईमध्ये दूरदर्शा तेच झाली. परप्रांतीयांची लोंढे, बसमध्ये ट्रेनमध्ये एवढी गर्दी झाली, याला जबाबदार कोण? मुंबईकर, महाराष्ट्रीयन, सर्वांची आपली मुंबईकरांनी सर्वांना सामावून घेतलेले. ते इतरांनी परप्रांतीयांनी पण त्याप्रमाणे गोविंदांनी नांदावं. आणि सगळ्यात महत्वाचं निवडणुकीच्या विषयी आपण विचारलेला प्रश्न, मी पुन्हा विनंती करतो की 1000-2 हजार रुपयाला आपण मत विकू नका. निवडणूक आयोगाने पारदर्शक निवडणूक पार पाडण्यासंदर्भाची जे काही उपाययोजना करायच्या त्या आपण नक्की कराल, नाहीतर असंही निवडणूक आयोग बदनाम आहे देशामध्ये. जे काही निवडणूक आयुक्तांना प्रश्न विचारले जातात त्याचे थातूर उत्तरं दिले जात आहेत. आमच्या टकले साहेबांनी एक जाहीर पुण्यामध्ये प्रश्न विचारला, निवडणूक आयोग त्याला उत्तर देऊ शकले नाही. तो एवढा खुचकामी निवडणूक आयोग विकत घेतलंय. बऱ्याच काही गोष्टी अशा आहेत की राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये जे सर्वसामान्यांना पटत नाही, सर्वसामान्य बोलत नाहीत. नाहीतर एक दिवस असा होईल की तुम्ही राजकीय नेते एका बाजूला राहील आणि सर्वसामान्य युवक पेटून उठला ना, ह्या देशाला, मुंबईला, राज्याला आवरणं तुम्हाला आम्हाला फार कठीण राहील.
त्यामुळे मतदाराच्या हातामध्ये बाबासाहेबांनी सांगितलंय आपला राजा निवडायचा अधिकार आपल्याला आहे आणि तो हक्क आपल्याला मतदानातून दिला. आपण विकतोय. मला सांगा, आता सध्या वरळी मतदारसंघामधून तुम्ही जे मतदार आहेत त्यांना तुम्ही आव्हान काय कराल? वरळी मतदारसंघातील जे काय मतदार असतील मी पुन्हा पुन्हा त्यांना तेच आवाहन करतो की आपण आपलं मत विकू नका. एक संघटनेच्या माध्यमातून आज स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक असल्या कारण जात धर्म पक्ष पार्टी हा तुमचं म्हणणं असं आहे, पैशाखाली तुम्ही पैसा किंवा आमिषाखाली तुम्ही तुमचं मत तुमच्या प्रभागाचा तुमच्या विभागाचा जो विकास करेल तो तुमचा नगरसेवक, तुमची सेवा करणारा नगरसेवक, तुमचा मालक निवडून देऊ नका. तुम्हाला सेवक हवा आहे, तो सेवक तुमच्या मताधिक्याने तुम्हाला जसा निवडून देता येईल तसा एक मताने सर्वानुमते. आता हा दिसायला चांगला आहे आणि त्याच्याकडे पैसा भरपूर आहे, त्याच्याकडे 4 गाड्या आहेत आणि त्याच्याकडे मीटिंगला हॉल आहे, अशा लोकांना सर्वसामान्य कितीतरी कर्तबगाय वरळीमध्ये आहेत ना. या बीडीडी चाळीमध्ये कितीतरी ऍक्टिव्ह आणि जाणकार कार्यकर्ते आहेत वरळीमध्ये दिलेले आज आहेत. पण काय आर्थिक दृष्ट्या किंवा त्यांच्याकडे काहीतरी मताधिक्य किंवा पॉप्युलरिटी कमी पडते म्हणून काही लोक आपली लोक पण त्यांना विरोध करून पाडायचा प्रयत्न करतात आणि परिणामी परप्रांती प्रामुख्याने जास्त करून या मुंबई महापालिकेत निवडून गेले. त्याला तुम्ही आम्ही जबाबदार आहोत, मराठी माणसं जबाबदार आहोत. फक्त काय आलं की मराठा माणूस एकत्र आणि अशा वेळेला आपण मग मराठीच्या नावाखाली, मराठी भाषेच्या नावाखाली लोकांना भरकडले जात आहेत लोक. लावून दिली जाते हो. मराठी भाषा आणि मराठी भाषिक कुठेही दुभागलेला नाही. हिंदी भाषिक सुद्धा आतापर्यंत बोलत नव्हता, पण आता मला एक मागे मी पाहिलं हिंदी भाषिकांची एक मोठी संघटना झाली, ते उमेदवार देतात यावेळेस. या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकामध्ये त्यांचे एका दुसरा निवडून नाही आला तर मी अगदी ठामपणे सांगतो पुढच्या 25 वर्षात त्यांचे 5-25 निवडून येतात. इथं आपला मराठी माणूस, मराठी नेता पण कुठेतरी कमी पडलेला असावा की काय, हा एक मोठा प्रश्न आहे ना सर्वसामान्य. की आपण केलं काय मुंबईला? आपण मुंबईची सत्ता उपभोगली. कुठल्या पक्षाचं राजकीय नेत्याचं नाव घेत नाही, परंतु मुंबईचं गेल्या 50-75 वर्षांमध्ये ब्रिटिशांनी सोडून गेल्यापासून या मुंबईला आपण दिलं काय राजकीय नेत्यांनी? संयुक्त महाराष्ट्र चळवळ राबल्यानंतर माझं एक कॅल्क्युलेशन आहे की आता सरळ स्टेट म्हणायचं झालं गुजराती बांधवांचं या देशावर राज्य आहे. अमित भाई शाह आणि आदरणीय मोदी साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये 2दा आपण महाराजांनी सुरत लुटल्याची त्यांच्यामध्ये लस आहे. मोरारजी देसाई साहेब या ठिकाणी पंतप्रधान असताना संयुक्त महाराष्ट्र चळवळ घडली. त्यांना त्या काळामध्ये महाराष्ट्र हा गुजरातमध्ये हवा होता. ही दुसरी लसल आहे. आणि तिसऱ्यांदा या ठिकाणी आपण आता कशाही पद्धतीचं आता विद्यमान जे मुख्यमंत्री आहेत त्या मुख्यमंत्र्यांची मुळात मागणी होती विदर्भ वेगळा. गडकरी साहेब असो, तुमचे बावनकुळे असो, किंवा त्या काळातले जे कोणी असतील, कदाचित यदा माझा एक सर्वसाधारण अंदाज आहे की यदा कदाचित जी मुंबई फोडून गुजरातच्या ताब्यात द्या, फडणवीस साहेब तुम्हाला आम्ही वेगळा विदर्भ करून देतो, मुख्यमंत्री तुम्ही तिथे जा, असं एक सर्वसामान्यांमध्ये चर्चा आहे. तर त्याला इतिहास हो. महाराजांपासून जर बघितलं, महाराजांनी 2दा सुरत लुटली. का लुटली? की तिथला जो काही मोठा धनाढ्य व्यापारी होता तो आपल्या विरोधकाला मलिदा किंवा त्या हत्यारं खरीदण्याकर धनसंपत्ती देत होता, म्हणून त्याला 2दा लुटला महाराजांनी. दुसऱ्यांदा महाराष्ट्र जेव्हा मुंबईतून बाहेर जात होता, आदरणीय त्या टायमाचे पंतप्रधान आपले मोरारजी साहेब देसाईंनी ती मागणी केली की हा मुंबई गुजरातसह मुंबई असावी. 105 हुतात्म्यांनी बलिदान देऊन त्या काळाच्या ज्येष्ठ नेते आत्रे असो, आमचे बाळासाहेबांचे वडील आपले आदरणीय प्रबोधनकार असो, अशा बरेचशा मंडळींनी त्यावेळेस आंदोलन करून किंवा आपली बाजू मांडून ही मुंबई महाराष्ट्रात ठेवली. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी, ही त्यांना गुजरात्यांना सलत नाही. त्यांचा उद्योग व्यापार या ठिकाणी मुंबईमध्ये प्रचंड वाढलेला आहे आणि त्यांना बुलेट ट्रेन कोणासाठी? गुजरात पासून, अहमदाबाद पासून महाराष्ट्रामध्ये मुंबईत येण्याने बुलेट ट्रेन कोण जाणार आपला महाराष्ट्रातून बुलेटने? या सगळ्या बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. फक्त याला आपण एकच आहे की मतदारांनी यावेळेस मराठी मुद्दा, मुंबई महाराष्ट्राची मराठी माणसाची जर या ठिकाणी टिकवून ठेवायची असेल तर प्रत्येक कॅन्डिडेट हा मराठीच असला पाहिजे. निवडून आलेला नगरसेवक सुद्धा मराठीच असला पाहिजे आणि आपलं मतदान न विकता प्रामाणिकपणे त्या मतदाराला आपण उमेदवाराला निवडून दिलं की मग मुंबई तुम्हाला आम्हाला पुढच्या काळात बघायला मिळेल. बिल्डिंगची टाकी बाहेरून स्वच्छ दिसते, पण आतमध्ये साचलेली घाण, शेवाळं, गाळ हेच तुमचं रोजचं पाणी बनतं. तुम्ही बाहेरून बाटलीचं पाणी विकत घ्याल, पण घरात येणारं पाणी तपासाल का? आधुनिक मशीन, अनुभवी कर्मचारी आणि 24 तास सेवा. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, हजारो सोसायट्यांचा विश्वास आमच्यावर आहे. आतून खरंच स्वच्छ हवंय? मग लाईफलाईन सर्व्हिसेस हवीच. वारं तर वाहतंय, पण सध्या निवडणुकीची जी धामधूम आहे त्याच्यामध्ये
हा जो वरळी मतदारसंघ आहे या ठिकाणी असंख्य प्रश्न आहेत. असंख्य प्रश्नांमधला एक महत्वाचा प्रश्न असा आहे की ठाकरे बंधूंची युती झाली आणि त्याच अनुषंगाने आता भाजपची महायुती म्हणजे शिंदेचंही एकत्रीकरण आहे. या पूर्ण संयोगाचा लाभ या मतदारसंघामध्ये कसा होणार आहे आणि कोण विजयी ठरणार आहे हे आपण जाणून घेऊया. तर आपल्याला काय वाटतं की या मतदारसंघामध्ये कोण येणार आहे? वंचित बहुजन आघाडी. कसं काय? कारण आता सध्या वारं वाचतंय शिवसेनेचं आणि वंचितचं कसं काय नाव घेऊ? किती वारं वाजलं तरी त्यांनी आमच्याकडे काही कामं केलेली नाहीत वर्डेमध्ये. वंचित बहुजन आघाडी का असं म्हणजे सांगा, काय कामं नाही ते तरी सांगा. आमचं खूप वेळा असे बिल्डिंगच्या समोर कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत. जसे इकडे पाणी तुंबलेलं आहे वगैरे काय गोष्टी होत्या आम्ही पुनर्विकासाच्या बाबतीत बोलतोय. बाबतीत खूप वेळा आम्ही त्यांना कंप्लीट केली. इकडे पाणी तुंबतंय किंवा रोड साफ नाही, साफसफाई नाहीये, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाते. मग आम्हाला वंचितकडे जावं लागतं. मग वंचितकडून ऍक्शन घेतली जाते. वंचितकडून आज जे आमचा विषय होता तो बऱ्यापैकी आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचे जे सत्तेत आहेत ते मदत नाही करत, पण जो पक्ष आहे जो अपक्ष आहे तो मदत करतोय. हा बरोबर आहे. जे सत्तेत आहेत ते मदत करत नाहीत, जे अपक्ष आहेत तेच आम्हाला मदत करतात. सर्वांगीण विचार घेतले जातात का तुमचे? हो, विचार घेतला तर जे सत्तेत आहे आम्हाला त्यांना भेटायला पण भेटत नाही आणि त्यांच्या हाताखालच्या आम्हाला भेटून पण देत नाहीत. जे सत्तेत नाही आम्हाला त्यांनाच भेटायला भेटतं. त्यामुळे आमची कामं त्यांच्याकडून होतात अपक्षाकडून. पण याआधी तुम्ही काय अर्ज वगैरे दिले की आम्हाला असा त्रास होतोय? म्हणजे दिले, खूप जणांना अर्ज दिले. जे त्यांचे शाखा प्रमुख आहेत, त्यांच्या हाताखालचे आहेत, त्यांना आम्ही खूप आमच्या अडचणी सांगितल्या पण त्यांनी काय लक्ष नाही दिले. सांगितलं इलेक्शनचा वेळ आहे, आमच्याकडे वेळ नाहीये, हेच कारण देतात. इलेक्शन चालू आहे, आमच्याकडे वेळ नाहीये. तरी मला सांगा, आपल्याला काय वाटतं पूर्ण जी मुंबई महानगरपालिका आहे त्या महानगरपालिकेमध्ये कोणाचा वर्चस्व असेल? आपल्याला काय वाटतं? वर्चस्व तर बीजेपीचं असणार आहे. त्यांच्याकडे ईव्हीएम मशीन आहे. तुम्ही किती प्रयत्न करा, त्यांच्याकडे मशीन असल्यामुळे बीजेपीच वारं वाहत आहे आणि बीजेपीच निवडून येणार आहे काय केलं तरी. कारण मशीन ईव्हीएमची त्यांच्याकडे आहे. जोपर्यंत ते मशीन बंद होत नाही तोपर्यंत तुम्ही किती प्रयत्न करा, किती काय करा, बीजेपीच निवडून येणार आहे. मला सांगा, महापौर कोणाचा असावा? महापौर ही गोष्ट खूप मोठी आहे. कारण लोक म्हणत आहेत महापौर विशिष्ट प्रवर्गातला असा, पण महापौर हा मराठी असावा का तुम्हाला वाटतंय का? मराठी असावा किंवा आणखीन कोणत्या जाती असावा, तो आपलं काम करणार असावा. मराठी असावा काही नियम नाहीये, पण तो आपली जी काम आहेत, आपली मराठी माणसाची जी अडचणी आहेत त्या सॉल्व्ह करणार असावा. सध्या आपल्याला वरळी मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये बहुसंख्य लोकांची आपण मतं घेतली. त्यामध्ये लोकांनी आपले आपले प्रश्न मांडलेत, पण यातूनच पुढे आता काय घडणार आहे हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे. तर आपली याच्यावर मतं काय असणार आहेत हे कमेंटद्वारे मला कळवा आणि आपल्या साऊथ मुंबई न्यूजच्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. धन्यवाद. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.